हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। फ्रेंड्स, आज आम्ही रतांबे काढण्यासाठी रानात चाललो आहोत, तर चला कंटिन्यू रहा आमच्यासोबत। अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं रतांब्याचं झाड आहे। मग आम्ही सगळ्यांना घेऊन तिथे गेलो। आम्ही सगळे रानात जातो हे कळल्यानंतर विहान देखील सगळ्यांच्या मागे लागला। मग संदीप मामा त्याला घेऊन आला। फ्रेंड्स, आता आम्ही रतांब्याच्या झाडाखाली पोचलो आहोत आणि मम्मीने रतांबे भरण्यासाठी आणलेला टब खाली जमिनीवर ठेवला आणि संदीप दादा रतांब्याच्या झाडावर चढायला तयार झाला। फ्रेंड्स, हे आमचं रतांब्याचं झाड आहे आणि या झाडाची फळं आम्ही दरवर्षी तोडतो आणि त्याच्यामधून आम्ही कोकमं तयार करतो आणि ही कोकमं आम्हाला वर्षभर पुरतात। संदीप दादाने झाडावर चढून सर्व रतांबे खाली पाडले आणि खाली पडलेले रतांबे आम्ही सर्वांनी एकत्र जमा केले। दरवर्षीपेक्षा यावर्षी रतांब्याचं पीक खूप कमी आलेलं आहे। आमच्या विहानचं लक्ष रतांब्यांकडे कमी आणि आंब्यांकडे जास्त होतं। रतांबे पाडून झाल्यानंतर संदीप दादा झाडावरून खाली उतरला। उरलेले रतांबे आम्ही गोळा केले आणि मग घरी जायला निघालो।
फ्रेंड्स, तर वाटेने जाता जाता आम्ही आंबे गोळा करत गेलो. घरी गेल्यानंतर थोडा वेळा मी आराम केला. त्यानंतर कोकम सरबताच्या तयारीला लागलो. कोकम सरबत करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम जे रतांबे आणले होते ते स्वच्छ धुवून पुसून घेतले. कोकम सरबत करण्यासाठी जो लागणारा रतांबा आहे तो अशा पद्धतीने कट करायचा. मधोमध कट दिल्यानंतर त्याचे 2 भाग करायचे आणि त्याच्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या. बिया काढून टाकल्यानंतर त्याच्या मागील जो देठ आहे तो देखील आपण काढायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व रतांबे कापून त्याच्या बिया आणि देठ काढून टाकायचे आहे. सर्व रतांबे कापून झाल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ धुवून कोरडी केलेली बरणी घ्यायची आहे. अशा पद्धतीने कोकमामध्ये साखर भरून ते बरणीमध्ये ठेवायचे आहे. कोकमामध्ये मावेल तेवढी साखर आपण त्याच्यामध्ये भरायची आहे आणि बरणीमध्ये ठेवायचे आहे. अशा पद्धतीने सर्व कोकमांमध्ये आपण साखर भरून ते बरणीमध्ये ठेवायचं आहे. फ्रेंड्स, सर्व कोकमांमध्ये साखर भरून झाल्यानंतर ते बरणीमध्ये ठेवून त्या बरणीचं झाकण लावायचं आहे आणि बरणीच्या झाकणाला एक स्वच्छ कापडाने बांधायचं आहे आणि ही बरणी 8 दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे. मग आपलं कोकम सरबत तयार होते. फ्रेंड्स, आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा. बाय.